तुम्ही इशारा मी सरकारला वारंवार देतोय की तुम्ही चूक सुधारा। माझं एकनाथ शिंदे साहेबाला फडणवीस साहेबाला म्हणणंच ते, तुम्ही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका, तुम्हाला महागात पडत। तुम्ही शेतकऱ्याचं वाटोळं केलं, तुम्ही दलित मुस्लिमांचं वाटोळं केलं, तुम्ही धनगराचं वाटोळं केलं, मायक्रो ओबीसीचं केलं, बंजाऱ्याचं केलं, तुम्ही आदिवासीचं वाटोळं केलं। तुम्हाला वाटतं मराठ्याचं वाटोळं होईल। मराठे सत्यपुढं ते शानपण चलत नाही म्हणतात तुम्ही, मराठ्यांपुढं सत्तेचं शानपण चलत नाही। मराठाच बापरा, तुम्हाला वळवळ नाही करू देणार। तुम्ही बाकीचे नाटकं काही पण करा, पण मराठ्याच्या वाटाला जाऊ नका। चूक सुधारा याचा अर्थ असा आहे, तुमच्या सत्तेचं राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही। तुम्ही आमचे प्रमाणपत्र सगळे द्या, रद्द केलेले ते पण वैध करा, हे म्हणणं आहे आमचं। तुम्ही देणार नसाल तर तुम्ही मराठीवर अन्याय करायला लागलात, तुम्ही मराठीचा अवमान करायला लागलात, मराठ्याला हिनवायला लागलात, चिडवायला लागलात, जाणून बुजून तुम्ही मराठ्याला त्रास द्यायला लागलात, म्हणून महाराष्ट्रातला मराठा खरबडून झालेला आहे। मराठ्या पुढे तुमची शक्ती पुरणार नाही, तुम्हाला वेळ आल्यावर कळलं, म्हणून तुम्हाला शान करायला। ते एकटं लाडबू प्रसाद लाडबू एकटं मरमर करतंय, काय होतं हे? देणारच नसतील तर हेवी काय वाटेल मरमर करतायत, ते सामंत साहेब करतायत, तिकडे ते शंभूराज साहेब करतायत, काय होतं ते? तुम्ही देणारच नसतात म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा तो शिरसाट तो प्रमाणपत्र रद्द करतो, फडणवीसांचा ते बावनकुळ्या प्रमाणपत्र रद्द करतो। मराठ्यांच्या नेत्याचा अपमान नाही किंवा तुमच्या जातीचा वाटोळा झालेला, तुम्हाला काय नुसतं मिरायचंय काय? मराठ्याचे नेते आणि मराठ्यातला सगळ्यातला मोठा वर्ग म्हणून गोरगरिबांच्या लेकरांचे तुमच्या डोळ्यात देखत तुम्ही प्रमाणपत्र रद्द करून वाटोळा करायला, मराठीवर अन्याय करायला। तुम्हाला राजकारणात महत्वाचं आहे का? राजकारणात तुमची उंची वाढवायची सुद्धा आमच्या हातात आहे, आम्ही घालू शकतो, पण ते आता कशासाठी आलाय माहीत नाही, कोण आंतरवाली देणार आहे का नाही मला माहिती। मी फक्त 28 ऑगस्टपर्यंतच ऐकणार, त्याच्यापुढे मी कोणाचं ऐकत नसतो आणि कोणाला 5 मिनिटाचा वेळ देत नसतो। मराठ्याच्या राजधानीत आला, दोन्ही राजांकडून किंवा कोल्हापूरच्या राजांकडून आपली अपेक्षा काय आहे? मी दोन्ही राजांकडून कधी अपेक्षा करत नाही, आम्ही राजधानीला मानणारे लोक आहे। पण मी सकाळी मन सांगितली कराडामध्ये, ती मन लय महत्वाची। उदाहरणार्थ पूर्वी आपले पोरं घरापासून शहराकडे शिकायला असायचे, कुणीतरी मोटरसायकलवर शहरात जायचा किंवा रोज एसटी जायची, आपल्या गावाकडचे लोक डबा तयार करायचे आणि त्या पोरांना द्यायचे, मग त्या पोरं बस स्टँडवर थांबायचे आणि आपला डबा उतरून घेऊन जेवायचे। तसं राजांकडं त्यांच्या संस्थानाकडं गॅजेटी आहे, एक प्रकारचा पोरांचा आयुष्य भागवण्यासाठी, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी ती एक प्रकारचा डबा आहे जेवणाचा। त्यांनी फक्त जाहीरपणानं सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की लेकरांनो, ह्यो जेवणाचा डबा तुमच्या घरच्यांनी आमच्याकडे दिले एवढा खा, असून त्यांनी म्हणूनही आमच्याजवळ डबा दिला नाही, कारण गॅजेटेड त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांनी समाजासाठी करून ठेवलेलं आहे। ही खूप मोठी शिदोरी, ही फक्त त्यांनी मराठ्यांच्या लेकराला उघडी करून द्यावी की ही शिदोरी लेकराला खा आणि पुढचं आयुष्य भविष्य तुमचं घडवा, हे एवढीच आमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून। बाकी काय लढायला आम्ही खंबीर आहे, पण ते तरी त्यांनी बोलावं दोन्ही गाद्याने की हे जेवणाचा डबा आहे, आमच्याकडे दिलाय हे घ्या, नसता दिवसभर पोरं उपाशी मारणार आहेत त्या दिवशी, समाजाचे लेकरं उपाशी मरू देऊ नयेत, तुमच्याकडे शिदोरी त्यांचं आयुष्य पिढ्यांना पार घडणार आहे, त्याच्यावरती बोलावं। बाकी त्यांना नीट करतो मी, दोघेही भाजपमध्ये असल्यामुळे त्यांच्यावरती शिदोरी, ते भाजपात राहू द्या नाही तर तिकडं शिवसेनेत राहू द्या, त्याचाच इथं विषय नाही। राजगादीशी मी आज नाही म्हणत विषय, इथं साताऱ्यात आलो म्हणून नाही बोलत, मी सन्मानच करतो त्या दोन्ही गाड्यांचा पहिल्यापासून। त्यांचं कोणी एखादं चुकीचं झालं तरी बोलत नाही आणि चांगलं झालं तरी पण बोलत, पण अपेक्षा आहे ती बोलू। त्यांच्याकडे जर शिदोरी समाजाच्या भविष्याची कल्याण होण्याची, तर त्यांनी सांगितलं पाहिजे ही शिदोरी ही घ्या, सरकारला सांगितलं पाहिजे हे लागू करा, समाजाचं कल्याण हो द्या, आमच्या घरात ह्या गोष्टी आहेत झालं, एवढी अपेक्षा, कल्याण होण्याची अपेक्षाच व्यक्त केली, कारण छत्रपती शिवरायांनी कल्याणकारी राज्य उभा केलं आणि लेकराचं कल्याण त्यातून होणार आहे, एवढं बोललं तरी खूप झालं।